नमस्कार, स्वागत आहे आपलं वैष्णवीज रेसिपीमध्ये। तर आज आपण संक्रांती विशेष तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया। पण त्या अगोदर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच दिलेली बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। तर सर्वप्रथम एका पॅन मध्ये मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांसाठी तीळ अगदी खमंग भाजून घेऊ। तीळ जास्त वेळ भाजत बसू नका, नाहीतर तिळाला कडवटपणा येऊन लाडूची चव बिघडू शकते। लो टू मीडियम फ्लेमवर सतत परतवून घेत भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजले गेले की चटचट असा आवाज येऊन तीळ फुटायला लागते आणि तिळाचा सुगंध सुद्धा यायला लागतो। तेव्हा समजावे की तीळ व्यवस्थित भाजल्या गेले आहेत। तसेच तिळाचा रंग हलकासा चेंज झालेला आहे। तीळ अगदी खमंग भाजून झालेले आहेत। साइडला एका प्लेट मध्ये काढून घेऊ। त्यानंतर पॅन मध्ये 1 वाटी गूळ टाकायचा। 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ घ्या, हे परफेक्ट प्रमाण आहे। गूळ शक्यतो असा चिरून घ्या, म्हणजे एकसारखा वितळला जातो आणि लवकर मेल्ट होतो। गॅसची फ्लेम लो ठेवायची, म्हणजे गूळ करपणार नाही आणि पाक सुद्धा कडक होणार नाही। यात 1 चमचा तूप घालायचं। इथून पुढे सगळी प्रोसेस आपल्याला लो हीट वरच करायची आहे। गुळाचा पाक तयार होतपर्यंत सतत परतवून घ्यायचं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाक झाला की नाही हे ओळखण्यासाठी साधी आणि सोपी ट्रिक सांगत आहे। बघा, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि त्याला असा फेस दिसू लागला म्हणजे गुळाचा पाक तयार होत आहे। तेव्हा लगेच एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं। वितळलेल्या गुळाचे काही थेंब पाण्यात टाकायचे आहेत आणि छान अशी गोळी तयार करायची आहे। गोळी अशी व्यवस्थित तयार होत असेल तर समजायचं की पाक तयार आहे। आता जास्त वेळ न घालवता लगेच भाजून घेतलेले तीळ टाकूया आणि आता लगेच गॅसची फ्लेम बंद करायची। गॅसची फ्लेम ऑफ करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर पाक खूप कडक होणार। वेळ न घालवता पटकन मिक्स करायचं आहे। आता होतो तो लाडू वळतानाचा प्रॉब्लेम। एकतर मिश्रण गरम असते, मग लाडू वळताना हाताला चटके बसतात आणि दुसरं म्हणजे मिश्रण गार झालं की ते कडक होते, मग लाडू व्यवस्थित वळता येत नाही। तर त्यासाठी ट्रिक आहेत। मिश्रण गरम असताना लाडू वळायचे असतील तर हाताला गार पाणी लावून घ्यायचं आणि मग फटाफट लाडू वळून घ्यायचे। यामुळे हाताला चटके बसत नाही आणि लाडूही छान वळल्या जाते। आता दुसरी ट्रिक सांगते। मिश्रण गार होऊन कडक होत असल्यास एका भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं आणि गरम पाण्याच्या भांड्यावर हे मिश्रणाचं पॅन ठेवायचं। यामुळे मिश्रण गार होणार नाही। बघा, जरा सुद्धा हाताला चटके न बसता गोल गरगरीत असे लाडू आपण वळून घेत आहोत। पटकन लाडू वळून घ्यायचे आहेत। हाताला जरा सुद्धा चटके न बसता आणि मिश्रण गार होऊन कडक न होता अगदी सहज सगळे लाडू वळले जाते। तर सगळे लाडू अशाच पद्धतीने वळून घेतलेले आहेत। टेक्स्चर बघा, किती सुंदर चमकदार असा लाडू तयार आहे। दिसायला अगदी सुंदर, तेवढाच तो खायला खुसखुशीत आहेत। अतिशय पौष्टिक असलेले, अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत तयार होणारे हे तिळाचे लाडू सगळ्यांनीच खायला हवे। छान कुरकुरीत चमकदार असे लाडू तयार आहेत। तर या मकर संक्रांती निमित्त अशा पद्धतीने तिळाचे लाडू नक्कीच बनवून बघा। तसेच रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।